विद्यार्थी किती प्रमाणात अवांतर वाचन करतात? यातल्या प्रत्येकाला नाचायला गायला आवडायचं. ढोल सुद्धा सगळ्यांना वाजवता यायचा. की विद्यार्थी पाठ्यपुस्तकाशिवाय दुसरे काहीही वाचत नाहीत. वाचन करणारी माणसे मनाने, विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात. रिटायरमेंट झाल्यानंतर नक्की काय करायचं? आर्थिक मानसिक म्हणतात ना, रिटायर्ड बट नॉट टायर्ड. चाकू बंदूक यांच्यापेक्षा शब्द जास्त प्रभावी वाटतात. तर प्रत्येकाने आपलं पॅशन, प्रोफेशन आणि वोकेशन अँड मिशन ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर प्रत्येकाला त्याची एकेकाई सापडू शकते. नमस्कार ठाणेकर रसिक श्रोते हो, सुस्वागतम. टीम व वाचनातर्फे मी रश्मी जोशी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या व वाचनाचा ह्या तिसऱ्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमात 3 जण पुस्तकांचे वाचन करणार आहेत. नरेंद्र फडके, अर्चना देशपांडे जोशी आणि अलका जोशी मॅडम. तर यांचे आपण टाळ्या वाजून जोरदार स्वागत करूया. टीम व वाचनातर्फे मी यांचे मनपूर्वक स्वागत करते. गप्पा मारणं, चालणं, भ्रमंती करणं आणि वाचन करणं ही विस्मृतीत गेलेली काही विरंगुळ्याची साधनं आहेत आणि त्यांचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे ही कल्पना, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक कार्यक्रमातून जपण्याची संकल्पना व वाचनाचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक जितेंद्र वैद्य यांची आहे. आणि त्यांची टीम प्रत्येक संकल्पनेला उचलून धरणारी आपल्यासमोर आहेच. काही व्यक्तींचे आभार मानून त्यांना छोटं करायचं नाही आहे, पण ज्यांच्या ऋणात आम्हाला राहायला आवडेल त्यांचा नामनिर्देश करणं नक्कीच आवश्यक आहे. तर असं श्रेयस बुवा, ज्यांच्या पाठिंब्यामुळे आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी कमी खर्चात उपलब्ध झाला आहे, आणि त्यांच्या भागीदार आकांक्षा मंगेश भोईर, या दोघांचेही मनापासून धन्यवाद. टीम व वाचनाच्या वतीनं मी स्नेहल फडके यांना विनंती करते की त्यांना एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. मी व वाचनाच्या संपूर्ण टीमनी व्यासपीठावर यावं अशी विनंती करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. आता मी कार्यक्रमाची सूत्र आजच्या आपल्या पहिल्या अभिवाचन करणाऱ्या अलका जोशी यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार. व वाचनाचा या उपक्रमातलं हे 3रं पुष्प आहे. मी अलका जोशी. आज मी जे पुस्तक इथे अभिवाचनासाठी निवडलेलं आहे त्याच्याबद्दल सुरुवातीला बोलते. पुस्तकाचं शीर्षक आहे गोष्ट नर्मदालयाची, विवेक प्रकाशन, आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे भारती ठाकूर, परिव्राजिका विशुद्धानंदा यांनी. या पुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे आपले ठाणेकर असलेले डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची. अतिशय समर्पक अशी ती प्रस्तावना आहे. आणि या पुस्तकाचा उपसंहार केलेला आहे डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी. मुळातच हे पुस्तक मुखपृष्ठापासून ब्लर्बपर्यंत अतिशय वाचनीय असं पुस्तक आहे. पुस्तकाचं रसग्रहण करायचं आहे म्हणून त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात बोलते. गोष्ट नर्मदालयाची हेच पुस्तक मी वाचनासाठी का निवडलं, तर नर्मदालय हा एक NGO आहे जो मध्य प्रदेशातल्या खरगोन जिल्ह्यामध्ये स्थापन झाला. या नर्मदालयाच्या काही प्रकल्पांना भेट देण्याची संधी मला मिळाली. त्या निमित्ताने भारतीताईंची थोडीशी ओळख झाली आणि एक अत्यंत निरलस, पथदर्शी आणि पारदर्शक काम करणारी संस्था म्हणून नर्मदालयावर माझं प्रेम बसलं म्हणायला हरकत नाही. काय करतात भारतीताई ठाकूर नर्मदालय या संस्थेमधून हे पाहायला गेलं तर आपल्याला दिसतं की 2005 या वर्षी भारतीताईंनी नर्मदेची संपूर्ण परिक्रमा पायी केली. ही परिक्रमा करत असताना भारतीताईंचं फक्त आध्यात्मिक मनच नाही तर त्यांचं सामाजिक मन देखील अतिशय जागृत होतं. आपल्या संवेदनशील मनाने त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे नर्मदेच्या किनारी त्यांनी अपार दारिद्र्य बघितलं. मुलं शाळेत जात नव्हती याचं कारण त्यांचे व्यसनाधीन वडील, काका, मोठे भाऊ
हे सगळेजण जेमतेम मजुरी करतात, व्यसनी बनतात, कौटुंबिक हिंसाचार करतात आणि मग मुलं शिक्षण सोडून बालमजुरीच्या मार्गानं लागतात. याचं कारण 7-7, 8-8 मुलांचं पोट भरण्याची तिथे भ्रांत असते. नुसती बालमजुरीच नाही तर बालविवाहाची कुप्रथा सुद्धा आज नर्मदेच्या किनारी मोठ्या प्रमाणावर रूढ आहे. हे जेव्हा भारतीताईंनी पाहिलं तेव्हा ह्या क्षेत्रात आपण काहीतरी काम केलं पाहिजे. पुढची मोठी पिढी तर नासलेली आहेच. गुटखा, विडी, सिगरेट किंवा तंबाखू या व्यसनांच्या आहारी जशी मोठी माणसं गेली आहेत तशीच लहान मुलंसुद्धा बालमजूर म्हणून हातात 4 पैसे आल्यावर ही व्यसनं करतात, लवकर लग्न करतात. हे त्यांनी पाहिलं आणि मग लहान मुलांसाठी आपण काहीतरी काम करूया यासाठी नर्मदालय या NGOची स्थापना झाली. या नर्मदालयासमोर अडचणी आल्या नाहीत का, तर अनंत अडचणी आल्या. जमीन मिळवण्यापासून आर्थिक मदत मिळण्यापर्यंत असंख्य हालअपेष्टांना, अडचणींना भारतीताईंनी तोंड दिलं. पण याच पुस्तकाच्या शेवटी उपसंहारात माननीय स्वर्णलताताई भिशीकर यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीताईंची मनोभूमिका काय होती, तर टूट के गिर जाए वो पत्ते नहीं हम, टूट के गिर जाए वो पत्ते नहीं हम, आंधियों से कह दो अपनी औकात में रहे. या जुनूननी भारतीताईंनी तिथे कामाला सुरुवात केली आणि म्हणून त्यातल्या निवडक अशा 2 ते 3 उतार्यांचं वाचन वेळ असेल त्याप्रमाणे मी करणार आहे. सर्वप्रथम जो उतारा मी वाचते आहे तो नर्मदालयामध्ये कशा प्रकारची मुलं येत असत याबद्दलचा आहे. म्हणजे त्या मुलांच्या घरची बॅकग्राऊंड काय होती हे आपल्याला समजेल थोडंसं. एक दिवस संध्याकाळी तुफान नावाची गाडी नर्मदालयाच्या दारात थांबली. त्यातून 9 विद्यार्थी, त्यांचे काही पालक आणि नर्मदा समग्र या संस्थेचा कार्यकर्ता अशी ती मंडळी होती. या 9 मुलांना त्यांच्या भिलाला या बोलीभाषेखेरीज दुसरी कुठलीही भाषा समजत नव्हती. सगळ्यांचेच फाटके कपडे, केस वाढलेले, केसांना तेल लावून भांग पाडायचा असतो हे देखील त्यांना ठाऊक नसावं. शरीरं कुपोषित, काही मुलं तर अक्षरशः अंगावरच्या कपड्यानिशी आलेली होती. ज्या मुलांना आपली भाषाच समजत नाही अशा 9 वनवासी मुलांना एकदम प्रवेश द्यायचा. 5 ते 12 या वयोगटातली ती मुलं होती. त्यांना शालेय अभ्यासक्रम तरी कोणत्या भाषेत शिकवणार. नर्मदा समग्रचा कार्यकर्ता मुलांच्या पालकांना त्यांच्या भिलाला ह्या भाषेमध्ये संस्थेबद्दलची माहिती देत होता. इथल्या शिस्तीबद्दल, इथल्या दिनक्रमाबद्दल तो त्यांना सांगत होता. जवळजवळ तासभर या गप्पा सुरू होत्या. मुलं याला कंटाळून गेली. धड मस्ती करता येत नाही, उठता येत नाही, बोलता येत नाही की बसता येत नाही. मग या मुलांनी करायचं तरी काय. मग ही मुलं एका पाठोपाठ एक अशी सरकली आणि चक्क एकमेकांच्या डोक्यातल्या उवा काढायला लागली. आत्ता हे जे झालं तसाच सरसरून काटा माझ्याही अंगावर आला. बाप रे, कसं होणार आपलं. उद्याच मी या साऱ्यांची चंपी करायला लावणार आहे, कारण या उवा इथे पसरल्या तर सगळ्या मुलांना त्रासदायक होईल. पालकांनी माझ्या या म्हणण्याला कुठलाही विरोध न करता परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी गोविंद शिवम आले. त्यांनी सांगितलं, दीदी, काल आलेल्या 9 मुलांना गळ्यापासून पायाच्या घोट्यापर्यंत खरूज आहे. आज ते आंघोळीनंतर कपडे बदलत होते तेव्हा आम्ही पाहिलं. आता ही कुठली नवीन समस्या उद्भवली. त्या मुलांचा खर्जेवरचा औषधोपचार आम्ही त्याच दिवशी सुरू केला. त्यांच्या सर्वांगाला मलम लावून देण्याचं काम आमचे नर्मदालयाचे कार्यकर्ते किळस न करता दररोज करू लागले. यातल्या अनेक मुलांनी भाजी, आमटी असं काही पाहिलंच नव्हतं. रोज नर्मदेतून मासे पकडून आणायचे आणि काय जी रोटी असेल त्याबरोबर खायचे. महेश नावाचा मुलगा वरण भात, भाजी पोळी, चटणी किंवा कोशिंबीर, ताक असे पदार्थ पाहिले की रडायलाच लागायचा. म्हणायचा, दीदी, मैंने ऐसा कुछ कभी नहीं देखा है, कभी खाया नहीं है, मुझे ना ये थाली देख के डर लगता है. पण सूर आणि ताल
या मुलांच्या रक्तातच होता. यातल्या प्रत्येकाला नाचायला गायला आवडायचं. ढोलसुद्धा सगळ्यांना वाजवता यायचा. पण सुरुवातीचे काही दिवस ही मुलं जेव्हा नर्मदालयात आली तेव्हा त्या वाद्यांकडे फक्त लांबून पाहत असत. कुणी नुसताच स्पर्श करत असत, आपसात त्याबद्दल बोलत चर्चा करत. पण इथल्या वातावरणाला अनोळखीपणामुळे ती बुजत असत. एकदा रात्री जेवणानंतर मी माझ्या खोलीत दैनंदिनी लिहित बसले होते. साधारण रात्रीचे 10 वाजले असावेत. खोलीचा दरवाजा बंद होता. मुलांपैकी एकाने मला जरा घाबरतच हाक मारली. काय रे? मी खुर्चीतनं न उठता विचारलं. दीदी, आमचा गृहपाठ झाला. अरे वा, मग झोपा. दीदी, आम्ही अंगणात नाचू का? आत्ता इथे नाचणार? हो हो, आम्ही सगळेच नाचणार. दीदी, आम्ही ढोल वाजवला तर चालेल? हो हो, वाजवा की. माझ्या परवानगीमुळे आनंदलेल्या या मुलांनी फक्त ढोलच नाही तर कांगो सुद्धा बाहेर काढला आणि वाद्यांच्या तालावर त्यांची पावलं थिरकायला लागली. नर्मदालयाला या मुलांनी अखेर आपलं म्हटलं होतं. त्यांचं ते उत्स्फूर्त वाजवणं, गाणं, नाचणं म्हणजे त्या आपलेपणाचा एक आविष्कार होता. ही गोष्ट झाली नर्मदालयात येणाऱ्या वंचित शोषित समाज घटकातल्या मुलांबद्दल. पण नर्मदालय जसं जसं काम करत गेलं तसं तसं तिथली मुलं शिकत गेली. नुसती शिकतच गेली असं नाही, तर तिथल्या शंकरसारख्या काही मुलांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठं यश मिळवलं. त्यातल्या शंकरची ही गोष्ट आता मी तुम्हाला दुसऱ्या उतार्यातली वाचून दाखवते. 6वीत असताना नर्मदालयामध्ये राहायला आलेला शंकर 11वीत गेला. शंकर अभ्यास करताना आम्हाला कधीही दिसायचं नाही. कधी मिक्सर दुरुस्त कर, कधी पंखे, कधी बोरवेलच्या पाण्याची मोटर दुरुस्त कर, यामध्ये शंकरचं मन अधिक लागत असे. तरीही 10वीच्या परीक्षेत तो 85% मार्क्स मिळवून पास झाला. तो 11वीमध्ये गेला तेव्हा NCERT आणि मध्य प्रदेश शिक्षण मंडळ यांनी घेतलेल्या एका विज्ञान प्रकल्पाच्या स्पर्धेमध्ये शंकरनं बनवलेल्या सोलर ड्रायरला राज्यस्तरीय पहिला पुरस्कार मिळाला. त्याच सुमारास आम्ही नर्मदालयामध्ये वायफायचं कनेक्शन घेतलं होतं. शंकर आणि राघव नावाचा आमचा एक कार्यकर्ता नियमित इंटरनेटवर वेगळी वेगळी माहिती सर्च करत असत. एकदा इंटरनेटवर त्यांना अशी माहिती मिळाली की भाभा परमाणु अनुसंधान केंद्राच्या ग्रामीण तंत्रज्ञान विभागामध्ये ते सोलर ड्रायर बनवतात. या दोघांनी एकदा मुंबईच्या BARC मध्ये जाऊन ते सोलर ड्रायर बघायचे असं ठरवलं. त्यांना तशी परवानगी मिळावी म्हणून नर्मदालयातर्फे आम्ही त्यांना ईमेल पाठवला. त्यांची परवानगी आली तशी शंकर आणि राघव दोघेही मुंबईला गेले. पण BARCच्या गेटवरच या दोघांना अडवण्यात आलं. शंकर अवघा 17 वर्षांचा, म्हणजे कायद्यानं अजून सज्ञान नव्हता, म्हणून त्याला परवानगी नव्हती. वैतागून या मुलांनी BARCच्या ग्रामीण तंत्रज्ञान विभागाचे निदेशक श्रीकृष्ण गुप्ता यांना फोन केला. त्यांना अडचण सांगितली. आम्ही तुमचा ग्रामीण तंत्रज्ञान प्रकल्प पाहण्यासाठी मध्य प्रदेशातल्या खरगोन जिल्ह्यातून आलो आहोत. खरगोन जिल्ह्याचा उल्लेख ऐकताच गुप्ता साहेब म्हणाले, आहात तिथे थांबा, मी स्वतःच तुम्हाला घ्यायला गेटवर येतो. आणि 10 मिनिटात ते गेटवर पोहोचले. कोण आलं आहे खरगोन जिल्ह्यामधून? आम्ही आलो आहोत. खरगोन जिल्ह्यातलं कुठलं गाव तुमचं? कसरावत तालुक्यातलं लेपा, बैरागगड, शंकर उत्तरला. शंकरला ते म्हणाले, बाळा, माझं जन्मगाव तुझ्या गावाजवळच आहे. मी गोगावाचा राहणारा. 8वीपर्यंत तिथल्याच सरकारी शाळेत शिकलो. पुढचं शिक्षण सनावद आणि इंदोर इथे झालं. अतिशय कौतुकानं श्रीकृष्ण गुप्ता यांनी शंकरला आणि राघवला त्यांचा ग्रामीण तंत्रज्ञान प्रकल्प दाखवला. माझ्या जन्मभूमीचे ऋण कसे फेडायचे हा विचार मी खूप दिवसापासून करत होतो.
राघव, शंकर यांच्याशी बोलताना मला नर्मदालयाची माहिती मिळाली. तुमच्या नर्मदालयाच्या माध्यमातून मला माझ्या जन्मभूमीचे ऋण फेडता येतील असं वाटतंय. तुमची इच्छा आणि परवानगी असेल तरच. गुप्ता साहेबांनी मला फोन केला. म्हणजे आपण नक्की काय करू इच्छिता, मी त्यांना विचारलं. भाभा परमाणु अनुसंधान केंद्राच्या ग्रामीण तंत्रज्ञान विभागाच्या मार्गदर्शनाखाली सोलर ड्रायर निर्मितीचा एक प्रकल्प आम्ही तुमच्या संस्थेत सुरू करू इच्छितो. 24 एप्रिल 2017 रोजी BARC केंद्रात एका संयुक्त करारपत्रावर सह्या करण्यासाठी आमची नर्मदालयाची टेक्निकल म्हणजे तंत्रज्ञान एक्सपर्ट टीम गेली. आम्ही म्हणजे कोण? राघव, आमचा कार्यकर्ता, कोणतंही तांत्रिक ज्ञान नसलेली मी आणि आमचा दिग्विजय, 12वीत शिकणारा आमचा शंकर आणि 9वी नापास असलेले शिवम आणि गोविंदा, अशी आमची एक्सपर्ट्सची टीम होती. पण या सगळ्या टीममध्ये एक जिद्द होती, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द. दिनांक 3 जुलै 2017 रोजी भाभा परमाणु अनुसंधान केंद्राचे पूर्व अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन बैरागगड इथल्या आमच्या निमाड अभ्युदय या संस्थेत करायचं ठरलं. मुलांनी कार्यक्रमाची तयारी मोठ्या उत्साहात केली. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे वॉटरप्रूफ मांडव सुद्धा घातलेला होता. पण त्या दिवशी निमाड क्षेत्रात कधीही पडला नसेल इतका मुसळधार पाऊस पडला. वॉटरप्रूफ टेंट, त्यामुळे पाणी गळून न जाता ते मांडवावर साठलं आणि पाण्याच्या वजनाने मांडव कोसळून पडला. इतक्या पावसात मंडपवाल्याला बैरागगडला येऊन तो उभारून देणंही शक्य नव्हतं. रात्रीचे 3 वाजलेले होते. मुलांनी जिद्दीने तो मांडव पुन्हा एकदा उभा केला, साफसफाई केली. सकाळी 8 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होता, पाहुणे येणार होते. रात्रभर माझ्या मुलांपैकी कोणीही झोपलं नाही. मला कौतुक वाटलं ते या गोष्टीचं की मांडव उभारणीचं काम कधीही न केलेली माझी मुलं अचानक आलेल्या परिस्थितीला घाबरून भिवून गेली नाहीत आणि ती शांतपणे परिस्थितीला सामोरी गेली. या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेल्या पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या वागण्यातली, बोलण्यातली सहजता, साधेपणा आम्हा कार्यकर्त्यांच्या मनाला स्पर्शून गेला. नर्मदालयात बनलेल्या सोलर ड्रायर्सचं फिनिशिंग हे अधिक चांगलं आहे असं म्हणत त्यांनी शंकरची पाठ थोपटली. आजवर नर्मदालयामध्ये बनलेले सोलर ड्रायर्स नागालँड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान अशा कित्येक राज्यांमध्ये विकले गेलेले आहेत. इथे शंकरची गोष्ट भारती त्यांनी संपवलेली नाही आहे. पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की शंकर आणि राघव या दोघांनी पोर्तुगालमध्ये होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा परिषदेसाठी एक प्रेझेंटेशन पाठवलं. ते पोर्तुगालनी मान्य केलं. नोव्हेंबर महिन्यात तो प्रकल्प स्वीकारल्याची ईमेल देखील आली. अनेकांच्या आर्थिक सहभागामुळे शंकर पोर्तुगालला जाऊन आला. 28 देशांचे 80 प्रतिनिधी असलेल्या त्या परिषदेतला शंकर हा वयाने सगळ्यात लहान सदस्य होता. परिषदेत भाग घेणाऱ्या एका अमेरिकन महिलेनं कौतुकानं त्याला $100 बक्षीस दिले. राघव आणि शंकर तिथे परिषदेचे सदस्य म्हणून गेले होते, पण त्यांनी स्वतःहून त्या परिषदेत पोर्तुगालमध्ये कार्यकर्त्याची भूमिका देखील पार पाडली. जानेवारी 2018च्या शेवटच्या आठवड्यामध्ये झालेल्या या परिषदेमध्ये भाग घेऊन राघव आणि शंकर बैरागगडला परत आले. त्या दिवशी जेवणं झाली आणि मी निवांतपणे शंकरकडून परिषदेचा वृत्तांत ऐकत होते. तेवढ्यात आमच्या गोशाळेमध्ये काम करणारे नेहमीचे दादा आले आणि मला म्हणाले, दीदी 2-3 दिवस मला सुट्टी पाहिजे. मी वैतागून गेले. अहो, आत्ता परीक्षांचे दिवस आहेत, आता गाई चरायला कोण घेऊन जाणार सांगा बरं. शंकर हे ऐकत होता.
तो शांतपणे मला म्हणाला, दीदी 2-3 दिवस माझ्या शाळेला पण सुट्टी आहे, तुम्ही काळजी नका करू, मी घेऊन जाईन ना गाई चरायला. मी थक्क झाले आणि शंकरकडे बघायला लागले. एका जागतिक परिषदेत भाग घेऊन आदल्याच दिवशी परतलेला शंकर टेकडीवर गाई सहज चरायला घेऊन जाईन म्हणतोय. मातीशी घट्ट नातं असणं म्हणजे काय याचं ते एक सुंदर उदाहरण होतं. गोष्ट नर्मदालयाची हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी वाचा. माझ्याकडून ह्या पुस्तकाची प्रत खुशाल घेऊन जा, परत बोलीवर, म्हणजे ती आपल्याला दुसऱ्या कोणाला देता येईल. हे पुस्तक निवडण्याचं आणखीन एक कारण म्हणजे नर्मदालय आणि आपण सगळेजण यांच्यात संवादाचा, मदतीचा एक सेतू सांधला जावा हे सुद्धा आहे. आमचे सगळ्यांचे अत्यंत उत्साही लीडर जितेंद्र वैद्य ह्यांना मी सांगते की त्यांनी भ्रमंतीचा हा एक अतिशय सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे. तर आपल्या सगळ्यांची भ्रमंती जर नर्मदालयात ते करू शकले तर आपल्या सगळ्यांच्या वतीने टाळ्या वाजवून मला तुम्ही सगळ्यांनी अनुमोदन द्या अशी विनंती करते आणि माझं बोलणं इथेच थांबवते. गोष्ट नर्मदालयाची. धन्यवाद. हां, यानंतर अभिवाचन करणार आहेत आमचे नरेंद्र फडके. नमस्कार रसिक श्रोते, मी नरेंद्र फडके व वाचनाचा पुष्प 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजची हे दिग्गज वाचन करणारे अलकाताई आणि लेखिका अर्चना यांच्याबरोबर मला वाचनाची संधी दिल्याबद्दल व वाचनालयाचे संयोजक श्री जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या टीमचे मी आभार मानतो आणि धन्यवाद. गेली 40 ते 45 वर्ष मी नोकरीनिमित्त ऑइल अँड गॅस फील्डमध्ये होतो. आणि ऑइल म्हणजे जिथे वाळवंट तिथे ऑइल, आणि त्याच्या मागे मागे आम्ही फिरून हे करत असताना घरापासून लांब राहणं हे तेवढंच क्रमपार्य होतं. आणि हे करत असताना जेव्हा एक स्वाभाविकपणे आपल्या वयोमानाप्रमाणे रिटायरमेंट हे एक नैसर्गिक वेळ आपली अशी येते, आणि त्याप्रमाणे 1.5 वर्षापूर्वी माझी रिटायरमेंट झाली. आणि अनफॉर्च्युनेटली IT फील्ड सगळं वर्क फ्रॉम होम वगैरे असं काही प्रकार नसल्यामुळे की आपण आता पुढे काय करायचं हा एक नेहमीचाच प्रश्न असतो. आणि म्हणतात ना, रिटायर्ड बट नॉट टायर्ड. त्यामुळे ह्या गोष्टी करत असताना की वाचनाची एक आवड जोपासली आणि एक सुंदर पुस्तक माझ्या हाती मिळालं. आणि त्याचे पुस्तकाचे लेखक त्या पुस्तकात लिहितात, ओनली स्टेईंग ॲक्टिव्ह विल मेक यू वॉन्ट टू लिव्ह 100 years. ही जॅपनीज ॲक्च्युअली प्रोवर्ब आहे ती. द आर्ट ऑफ स्टेईंग यंग व्हाईल ग्रोईंग ओल्ड, म्हणजे मिनिंगफुल लाईफ या गोष्टीचं त्यांनी या लेखकांनी लिहिलेलं आहे. म्हणजे तुमच्या जीवनाचा उद्देश हेच तुमचं बलस्थान. आणि पुस्तकाचं नाव आहे इकिगाई, हा जॅपनीज शब्द आहे. आणि त्याचे लेखक आहेत हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालेस. ते म्हणतात, द पीपल ऑफ जपान बिलीव्ह दॅट everyone has his an ikigai, a reason to jump out of bed each morning. म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काहीतरी एक ध्येय तुमच्यापुढे असतं हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. वेळ आणि तुमच्या सगळ्यांचा पेशन्स या दोन्ही गोष्टीचा विचार करून मी फक्त 1-2च प्रकरणं वाचणार आहे त्या पुस्तकातली. जपानी लोक असं म्हणतात की प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. इकिगाई म्हणजे तुमच्या अस्तित्वाचं कारण. जितक्या कमी वयात आपल्याला जीवनाचा इकिगाई स्पष्ट होतो तितक्या लवकर उत्तुंग यश मिळवणं व आनंदी जीवन जगणं शक्य होतं. या पुस्तकामुळे तरुणांना इकिगाई सापडल्याचं नक्कीच मदत होईल. आणि त्याचं मेन पुस्तक जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे. त्याच्या इंग्लिश म्हणजे व्हर्जनमध्ये त्यांनी काही गोष्टी लिहिल्या आहेत. Whatever you do, don't retire. Having a clearly defined ikigai brings satisfaction, happiness and meaning to our lives. The purpose of this book is to help you find yours and to share insights from Japanese philosophy on the lasting health of body, mind and spirit. One surprising thing you notice living in Japan
is how active people remain after they retire. In fact, many Japanese people never really retires. They keep doing what they love for as long as their health is fine, allowed. There is, in fact, no words in Japanese that means retired in the sense of leaving the workforce for good. That is in English. According to Dan Butner, a National Geographic reporter who knows the country well, having a purpose in life is so important in Japanese culture that our idea of retirement simply doesn't exist there in Japan. त्या पुस्तकाचं मराठीमध्ये जे व्हर्जन आहे त्यातले काही परिच्छेद मी आता वाचून दाखवतो. लेखक म्हणतात, नकाशा विरहित यात्रा. जेव्हा शोध घेण्याचा तयार होतो तेव्हा मार्गही आपोआप निर्माण होतो. हे पुस्तक तुमच्या हातामध्ये आहे हा केवळ योगायोग नाही. खरं तर हे पुस्तकच तुमचा शोध घेत तुमच्यापर्यंत पोचलं आहे. कारण तुम्ही कार्यसिद्धीसाठी म्हणजे मिशनसाठी तयार आहात. तुमच्या जीवनातील सर्वात अद्भुत, प्रेरणादायी आणि साहसी प्रवास करण्यासाठी सज्ज आहात. तुम्ही एका आश्चर्यकारक जगामध्ये प्रवेश करणार आहात, ज्यामुळे काही वेळेला तुम्हाला आता काय करावं असा प्रश्न पडेल. तर काही वेळेला तुम्ही हरवून जाल, पण तरीही या जगामध्ये प्रवेश करण्याचं धाडस करणं योग्यच ठरेल. कारण या प्रवासाच्या शेवटी तुम्हाला सर्वात महान बक्षीस मिळणार आहे, ते म्हणजे तुमच्या जीवनाचा उद्देश, तुमच्या असण्यामागचं कारण. ही सफर फार रोमहर्षक होणार आहे. या प्रवासामध्ये तुम्हाला निरनिराळे संकेत मिळतील. त्यातील काही संकेत तुम्हाला मदत करतील, तर काही संकेत तुम्हाला काहीच मदत करणार नाहीत असे वाटतील. ते या मार्गावर केवळ तुमची परीक्षा पाहण्यासाठी आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि धाडसाला आव्हान देण्यासाठी तुमच्या प्रवासामध्ये आलेले असतात. ज्याप्रमाणे काट्याशिवाय गुलाबाचं फूल नसतं, त्याचप्रमाणे मोठा साहसी प्रवास हा अडचणी आणि संघर्षाशिवाय होऊच शकत नाही. हे कायम लक्षात ठेवा. तुमच्या या प्रवासासाठी कोणताही नकाशा उपलब्ध नाही, कारण तुम्हाला ज्या ठिकाणी पोचायचं आहे तिथे आजपर्यंत कोणीही गेलेलं नाही. या नव्या कोऱ्या जगामध्ये प्रवेश करणारे तुम्ही एकमेव असणार आहात आणि तुम्हीच पहिल्यांदा या जगाचा पूर्ण आढावा घेणार आहात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्ही स्वतः शोधलेलं ठिकाण असणार आहे. एक असं ठिकाण जिथे तुम्हाला तुमचं भविष्य सापडणार आहे. प्रवास करताना चालून थकलात तर काळजी करू नका. तुम्ही बाईकने प्रवास करू शकता. कल्पना करा की तुम्ही छान अशा बाईकवर बसला आहात. टायरमध्ये मस्त हवा भरली आहे. गाडीची ऑइलिंग, सर्व्हिसिंग सर्व झालेलं आहे. रस्ता अतिशय सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. त्या रस्त्यावरून तुम्ही अतिशय सहजतेने प्रवास करत आहात. बराच वेळ प्रवास केल्यानंतर तुम्ही अशा ठिकाणी पोहोचलात जिथून समोर 4 रस्ते जातात. त्यापैकी एक रस्ता तुम्हाला निवडायचा आहे. त्या प्रत्येक रस्त्यावर तो रस्ता कुठे जातो याचे फलक लावलेले आहेत. त्यातील पहिल्या मार्गावरील फलकावर सोनेरी अक्षरामध्ये लिहिलेला शब्द आहे पैसा. असं म्हणतात, पैशाने काय विकत घेतलं जाऊ शकत नाही, किंवा पैशाने सर्वच विकत घेता येतं. त्यामुळे कदाचित तुम्ही तुमच्या जीवन परिवर्तन करणाऱ्या या प्रवासासाठी हा मार्ग निवडू शकता. पण लक्षात घ्या, जरी पैशाने सगळं विकत घेता येत असलं तरी त्याने प्रेम विकत घेता येत नाही. 50 वर्षापूर्वी जगातील सर्वात प्रसिद्ध बँड बिटल्समध्ये याविषयीचे गाणं गायलं होतं. तुम्ही पैशाने मित्र विकत घेऊ शकत नाही. तर काही जण असंही मानतात की जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो तेव्हा त्यातील थोडाफार पैसा मिळवण्याच्या आशेने तुमच्या अवतीभोवती लोकांचा गराडा जमा होऊ शकतो. आनंद विकत घेता येऊ शकतो का? खरं तर नाही. त्यामुळे या मार्गाने जाण्याचा आधी इतर 3 मार्ग पाहिलेले कधीही चांगले. त्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत होईल. दुसरा मार्ग कोणता आहे तो पाहूया. दुसरा मार्ग आहे प्रसिद्धी. तुम्हीही बऱ्याच वेळा प्रसिद्ध होण्याचं, सेलिब्रिटी होण्याचं स्वप्न पाहिलं असेल. तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्ही सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओला किंवा पोस्टला शेकडो हजारो लाईक्स मिळाव्यात. तुमचेही लाखो फॉलोअर्स असावेत. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या चाहत्यांची तुम्हाला गराडा घालावा आणि तुमच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी लोकांनी तुम्हाला विनंती करावी. पण
जर हे सगळे विचार दिवा स्वप्नासारखे असले आणि तुमचा स्वप्नभंग झाला तर, जर तुम्हाला समजलं की तुम्ही जो काही विचार करताय, ज्या प्रसिद्धीला अतिशय विलक्षण आणि रोमहर्षक मानताय, तो केवळ वेडेपणा आहे आणि त्यामध्ये प्रचंड एकटेपणा आहे, तर मग कित्येक महान कलाकार सांगतात की ते स्टेजवर असताना समोर जरी हजारो चाहते असले तरीही कार्यक्रम संपल्यावर घरी जाताना ते एकटेच असतात. त्यामुळे हा मार्ग निवडण्याच्या आधी जे अजून दोन मार्ग आहेत त्यावर एक नजर टाकूया. तिसरा मार्ग आहे शक्ती. शक्तिशाली असण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. सुपरहिरोकडे नेहमीच सामान्य लोकांपेक्षा वेगळ्या आणि असामान्य शक्ती असतात. जरी आपण काल्पनिकतेला बाजूला ठेवलं तरी जिच्याकडे शक्ती असते, पॉवर असते, ती व्यक्ती कित्येक लोकांचं भवितव्य ठरवत असते. प्रजेचं भवितव्य ठरवण्याची शक्ती राणीकडे असते. कंपनीतील मालकाकडे असणाऱ्या शक्तीमुळे तो कामगारांचं भवितव्य ठरवत असतो. पण जर तुम्ही हा मार्ग निवडण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा की शक्तिशाली लोकांबद्दल बाकी लोकांचं प्रेम नाही तर भीतीच जास्त असते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याच्या आधी तुम्हाला चौथा मार्ग कोणता आहे बघायला नक्कीच आवडेल. आणि चौथा मार्ग आहे इकिगाई. तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल की या शब्दाचा नक्की अर्थ काय. पण काळजी करू नका, तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. कारण तुम्हाला तुमचा इकिगाई समजावा यासाठीच हे पुस्तक तुमच्या हातात ठेवलं आहे. तुम्ही आतापर्यंत बाईकवरून प्रवास करत इथपर्यंत आला आहात. आता या चौकामध्ये बाईकवरून खाली उतरा, थोडा दीर्घ श्वास घ्या आणि शांत बसा. तुम्ही प्रवास करून इथपर्यंत आला आहात. इथपर्यंतचा प्रवास थोडा कठीण होता, पण आता थोडंसं थांबून सर्व गोष्टींवर पुन्हा एकदा विचार करूया. मार्ग ध्येय ठरवण्यापूर्वी काही क्षण थांबा आणि पुढील पानावर जे काही वाचणार आहात त्यावर विचार करा. मला माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, हा एक प्रकरण पहिलं आहे. हरवून जाणं चांगलं असतं, कारण जोपर्यंत तुम्ही हरवत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला शोधू शकत नाही. बऱ्याच भाषांमध्ये असे काही शब्द असतात ज्यांना इंग्रजीमध्ये किंवा इतर भाषांमध्ये अनुवादित करता येत नाही. त्याला इतर भाषांमध्ये चपखल शब्द मिळत नाही. असाच एक शब्द आहे, तो म्हणजे इकिगाई. इकिगाईचं फोड केली तर असं येईल, इकी म्हणजे जीवन आणि गाई म्हणजे सार्थक. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर इकिगाई शब्दाचा अर्थ होतो सार्थक जीवन. साधारणतः याचा अर्थ जीवनाचा उद्देश म्हणजे असं कार्य, मिशन जे तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देतं, असा घेतला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही रोज सकाळी फक्त गजर वाजल्यामुळे न उठता कोणत्या तरी ध्येयाने, प्रेरणेमुळे, आवडीच्या कामासाठी किंवा तुम्हाला काहीतरी करायचं आहे यासाठी उठत असाल तर तुमचा इकिगाई होऊ शकतो. 19व्या शतकातला जर्मन तत्त्ववेत्ता फ्रेडरिश निश्ते याविषयी असं म्हणतात की ज्याला त्याच्या जीवनामध्ये काय करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं तो कोणत्याही प्रकारे कसं करायचं याचं उत्तर शोधून काढतोच. समजा तुम्ही तुमच्या परिवाराबरोबर आणि मित्रांबरोबर सहलीला गेला आहात. खरं तर गिर्यारोहण हा तुमच्या आवडीचा विषय आहे आणि तुम्हाला डोंगरावर चढायला प्रचंड आवडतं. तुम्ही ज्या ठिकाणी गेला आहात त्या ठिकाणी तुमच्या चारही बाजूंना विविध टेकड्या आणि डोंगर आहेत. ते तुम्हाला नवी उंची गाठण्यासाठी प्रोत्साहन देत आहात. पण तुम्ही सहलीला गेलात आणि उकाड्यामुळे तुम्हाला रात्रभर झोप लागली नाही. कदाचित शेजारील खोलीतील लोक मोठमोठ्याने गप्पा मारत असल्यामुळे तुम्हाला झोप लागली नसेल. कदाचित डासांनी तुम्हाला रात्रभर जागं ठेवलं असेल. जेव्हा पहाट झाली तेव्हा नीट झोप न झाल्यामुळे तुम्हाला खूप थकवा आला असेल आणि तुमचं अंग जड झालं असेल. तुम्हाला आता अंथरुणातून बाहेर यायलाही कठीण जात असेल. तुम्हाला उठावंसंही वाटत नाही असं घडेल. मग अशा वेळी तुम्ही तसंच पडून राहाल की तुमची झोप झालेली असो अथवा नसो, तुम्ही अत्यंत उत्साहाने बेडवरून उडी मारून खाली याल. आजूबाजूचे डोंगर तुम्हाला साथ घालत आहेत आणि कधी एकदा शूज घालून त्यांना सर करतो असं तुम्हाला होईल. त्यामुळे तुम्ही पटापट अंघोळ करता, झटकन ब्रेकफास्ट उरकता आणि तुमच्या देहाच्या दिशेने जोमाने धाव घेता.
तुम्ही रात्रभर न झोपल्यामुळे किंवा इतर प्रवासामुळे आलेला सगळा थकवा क्षणार्धात नाहीसा होतो. आता फक्त डोंगरमाथ्यावर पोहोचण्यासाठी तुम्ही आतुर होता आणि हवेची प्रत्येक झुळूक तुम्हाला तुमच्या देहापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा देत राहते. तुम्ही सराईत गिर्यारोहकासारखा तो डोंगर सर करायला लागता. तुमचा सगळा थकवा व त्रास मागे राहतो आणि तुमचा एकेकाई तुम्हाला चढाईसाठी आवश्यक असलेली सर्व ऊर्जा आणि शक्ती देत असतो. खरं तर तुमच्यामध्ये एखाद्या सुपरहिरोसारखं बळ येतं आणि तुमचा एकेकाईचा तुम्हाला डोंगरमाथ्यावर पोचवतो. त्याने एक गोष्ट सांगते, लँगचं एकेकाई. तुम्ही लँगविषयी एक ऐकलं आहे का? तो जगातील सर्वश्रेष्ठ पियानो वादक म्हणून ओळखला जातो. उत्तर चीनमध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजे तुम्ही एकेकाईप्रमाणे वागलात तर जगात किती पुढे जाऊ शकता आणि किती मोठं यश संपादन करू शकता याचं प्रतीक आहे. त्याचे वडील इरू हे पारंपरिक चिनी वाद्य वाजवायचे. पण लहान असताना लँग याने टॉम अँड जेरी या कार्टूनमध्ये पियानो पाहिला आणि त्याने त्याचा इकेगाई आणि त्याचं वाद्य तेव्हाच निवडलं. 2 वर्षाचा असताना त्याने द कॅट कॉन्सर्टो पाहिला आणि तो पूर्ण भारावून गेला. 7 मिनिटाच्या या भागामध्ये टॉम नावाची एक मांजर एका मोठ्या हॉलमध्ये पियानो वाजवण्याचा कार्यक्रम सादर करताना दाखवली आहे. त्यावेळी त्याच ठिकाणी त्या पियानोच्याच आतमध्ये जेरी नावाचा एक छोटासा उंदीर झोपलेला असतो आणि पियानोच्या बटनाच्या वर खाली होण्यामुळे त्याची झोप मोड होत असते. त्यावेळी तो उंदीर त्या मांजराचा बदला घ्यायचा ठरवतो. तो त्याच्या पद्धतीने पियानोची बटणं दाबून पियानो वाजवायला सुरुवात करतो आणि मग सुरू होतो नेहमीचा टॉम अँड जेरीचा लपाछपीचा आणि धरपकडीचा खेळ. कदाचित लँग कितीतरी इतर गोष्टींनी प्रभावित होण्याची शक्यता होती, पण त्या अडचणीच्या परिस्थितीमध्येही ज्याप्रमाणे टॉम त्याचं पियानो वादन चालू ठेवतो हे पाहून लँगला फारच आश्चर्य वाटलं. ज्याला का हे माहीत असतं तो काहीही करून ते काम करू शकतो. लँग तेव्हा फक्त 2 वर्षाचा होता आणि त्याने पहिल्यांदाच पाश्चिमात्य संगीत ऐकलं होतं. पण तेव्हाही भारावून जाऊन त्याने पियानो शिकण्याचा सराव सुरू केला. आपल्यालाही एक दिवस अतिशय चांगल्या प्रकारे पियानो वाजवता आला पाहिजे या विचाराने तो प्रयत्नांना लागला. लँगला नुकताच त्याचा एकेकाई सापडला होता. वयाच्या 3ऱ्या वर्षी त्याने पियानोचे धडे घ्यायला सुरुवात केली. वयाच्या 5व्या वर्षी त्याने पियानोची स्पर्धाही जिंकली आणि लोकांसमोर कार्यक्रमही सादर केला. तरीही त्याला लगेच असामान्य यश मिळालं नव्हतं. 9 वर्षाचा असताना त्याची बीजिंगच्या एका प्रतिष्ठित शाळेत मध्यवर्ती हॉलमध्ये ऑडिशन घेण्यात आली. तिथे कार्यक्रम सादर करणं हे फार प्रतिष्ठित मानलं जातं, पण त्याच्याकडे गुणवत्तेचा अभाव आहे असं तेथील एका शिक्षकांचं मत पडलं. त्या कारणानं त्याला तिथे बाद करण्यात आलं. योगायोग असा की वॉल्ट डिस्ने यांच्या बाबतीतही असंच घडलं होतं. ते एका जाहिरात कंपनीमध्ये काम करत असताना त्यांना कामावरून काढून टाकलं होतं. त्या कंपनीच्या मालकाने डिस्ने यांच्याकडे कल्पकतेचा अभाव असा शेरा दिला होता. त्याच डिस्ने यांनी पुढे जाऊन अशी कंपनी स्थापन केली की जे कल्पकतेचं सृजनशीलतेचं माहेरघर आहे. अगदी मार्वल युनिव्हर्सपासून ते स्टार वॉर्सपर्यंत अनेक क्रिएटिव्ह गोष्टींचा तिथेच जन्म झाला. जेव्हा तुम्हाला तुमचा एकेकाई सापडतो तेव्हा तुम्हाला अजूनही कित्येक गोष्टी समजतात. जसं की तुम्हाला समजतं की अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यात लगेच पहिल्या वेळेला यश मिळत नाही. नकार मिळाला तर त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा, कारण सगळे लोक तुमच्यातील गुण ओळखू शकतीलच असं नाही. तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा शोध घ्या. तुम्हाला मिळणाऱ्या संधीचा योग्य फायदा घ्या. आता आपण परत लँगच्या कथेकडे वळूया. पहिल्याच कार्यक्रमामध्ये मिळालेल्या अपयशामुळे निराश झालेल्या लँगच्या पियानोवर एका शिक्षकाने मोझार्टच्या लयी चिकटवल्या. त्याने जेव्हा त्याप्रमाणे वाजवायला सुरुवात केली त्याच वेळेला पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि त्याचं पियानोवरचं प्रेम पुन्हा जागृत झालं आणि नव्या जोमाने त्याने सरावाला सुरुवात केली. वयाच्या 9व्याच वर्षी त्याला पुन्हा त्या शाळेमध्ये वाजवायला जायची संधी मिळाली. त्यावेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली जाणवली. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत त्याने कित्येक
जागतिक पुरस्कार मिळवले आणि चीनच्या नॅशनल सिम्फनी उद्घाटन सोहळ्यामध्ये त्याला सादरीकरण करण्याची संधीही मिळाली. त्या कार्यक्रमाला चीनचे प्रेसिडेंट उपस्थित होते आणि लाखो लोक रेडिओवर तो कार्यक्रम ऐकत होते. त्याच्यामधील गुण ओळखून त्याचे वडील त्याला अमेरिकेला घेऊन आले आणि त्याच्या कलेला अधिक उभारी देण्यासाठी फिलाडेल्फियामधील शिक्षकांच्या स्वाधीन केले. वयाच्या 17व्या वर्षी त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी संधी त्याच्यासमोर निर्माण झाली. हायलँड पार्क इलिओनिस या ठिकाणी होणाऱ्या प्रतिष्ठित अशा रॅव्हिनिया उत्सवामध्ये एक अद्भुत गोष्ट घडली. जगप्रसिद्ध पियानो वादक आंद्रे वॅट्स कार्यक्रम सादर करणार होते, पण अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना ऐनवेळी कार्यक्रम रद्द करावा लागला. जमलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून तिथल्या आयोजकांनी असं घोषित केलं की आता आपल्यासमोर एक 17 वर्षाचा कलाकार जेचाई कोवस्की कॉन्सर्ट नंबर 1 हे वाजवणार आहे. लँग लँग याचं सादरीकरण इतकं अप्रतिम होतं की दुसऱ्या दिवशी शिकागो ट्रिब्यून वर्तमानपत्रामध्ये त्याच्याविषयी अप्रतिम, उत्साहवर्धक आणि असामान्य गुणवत्ता असे कितीतरी अभिप्राय लिहिले गेले. एक नवा तारा जन्माला आला होता. 99% क्लबमध्ये आता आपलं स्वागत आहे. लँग लँगची कथा खरोखरच विस्मयकारक आहे, पण तुम्ही म्हणाल की लँग लँगला वयाच्या दुसऱ्या वर्षीच कळलं होतं की त्याला आयुष्यात काय करायचं आहे आणि त्याच्या जीवनाचा उद्देश काय आहे हे थोडंसं चमत्कारिक आहे. सगळ्यांच्याच बाबतीत असं घडेल का? तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं हे ठाऊक नसेल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण तुम्ही अशा 99% तरुणांमध्ये येता ज्यांनाही त्यांच्या आयुष्याचा उद्देश काय आहे हे ठाऊक नसतं. इकेगाईची शोध मोहीम करणाऱ्या गटामध्ये तुमचं स्वागत आहे. जरी आपल्या जीवन प्रवासाचा कोणताही नकाशा नसला, जरी आपल्या प्रवासात रस्त्यामध्ये मैलाचे दगड किंवा दिशादर्शक फलक नसले, तरीही काळजी करू नका. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्याचा इकिगाई मिळाला की तुम्ही कधीच रस्ता चुकणार नाही. तुमचा इकिगाई तुमच्यासाठी होका यंत्राचं काम करेल. तुम्ही म्हणाल की हे बरोबर आहे, पण मला आजही हे माहीत नसेल की माझा इकिगाई काय आहे, तर मग मी काय करायचं? त्यासाठीच तर आम्ही हे पुस्तक लिहिलं आहे. तुम्ही आमच्यासोबत राहा आणि आम्ही खात्रीशीर सांगतो की तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. आणि असे पूर्ण पुस्तकामध्ये पुढचे त्यांनी संपूर्ण जे लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी एकच सांगितलं आहे की अशी 4 वर्तुळ आहेत त्यांनी म्हटले ती तुमच्या आयुष्याची. हे असं दिलं की थोडक्यात या पुस्तकाचं सार त्यांनी असं दिलं आहे की त्यांनी असं म्हटलं आहे, पहिल्यांदा तुम्ही कशामध्ये पारंगत आहात, म्हणजे पेशा म्हणजे पॅशन. तुमच्याकडे पॅशन काय आहे? ही 4 वर्तुळं एकमेकामध्ये मिक्स होतात. तर पहिलं आहे तुमचं कशात तुम्ही पारंगत आहात, तुमचा पॅशन तुमची काय आहे. दुसरं आहे नाही, पहिला जो आहे की तुम्हाला काय आवडतं, म्हणजे तुमचं पॅशन काय आहे, तुम्हाला काय आवडतं तुमचं पॅशन आहे. दुसरं प्रोफेशन, तुम्ही कशामध्ये पारंगत आहात हे तुमचं प्रोफेशन आहे. आणि तुम्हाला कुठल्या कामाचा चांगला मोबदला मिळू शकतो, दॅट इज युअर दॅट इज युअर वोकेशन, म्हणजे तुम्हाला मोबदला कशाचा मिळू शकतो. आणि शेवटचं जे आहे त्यांनी म्हटलं आहे की जगाला नक्की काय हवं आहे, दॅट इज कॉल्ड मिशन. म्हणजे जर 4 गोष्टी जर तुम्ही विचार केला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा, आणि या 4ही सर्कलचा जो कॉमन भाग आहे हा तुमचा वैयक्तिक इकिगाई असतो. तर प्रत्येकाने आपलं पॅशन, प्रोफेशन आणि वोकेशन अँड मिशन ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर प्रत्येकाला त्याची इकिगाई सापडू शकते. तर तुम्ही जरूर हे पुस्तक वाचून, कारण असं बऱ्याच वेळा असं होतं की रिटायरमेंट झाल्यानंतर नक्की काय करायचं, आर्थिक, मानसिक, घरोघरीचं, कौटुंबिक साहित्य जरी असलं तरी रिटायरमेंट ही एक नॅचरल प्रोसेस आहे. तर आपण काय नक्की करू शकतो, तर हे तरुणाईने आत्तापासून ठरवलं तर त्यांना इकिगाई लवकरात लवकर मिळू शकतो. मी प्रयत्न करतो आहे की माझा इकिगाई काय आहे शोधण्याचा. धन्यवाद. आणि पुढलं अभिवाचन करणार आहेत लेखिका अर्चना देशपांडे जोशी. नमस्कार, मी अर्चना देशपांडे जोशी,
तुम्ही मला कदाचित लोकसत्ता आणि लोकमतमध्ये माझे जे कॉलम चालायचे त्याच्या थ्रू कोणी वाचले असतील तर ओळखत असाल. माझी त्यांनी लेखिका म्हणून ओळख करून दिली, म्हणून मला आता ते सांगायला लागेल की माझी 4 पुस्तकं आहेत. पहिलं पुस्तक आहे छंदमित्र. ते लहान मुलांना कार्यानुभवासाठी आता 2018-19ला सर्व शिक्षण अभियानाच्या अंतर्गत लागलं आहे मराठी शाळांमधनं प्रायमरीच्या मुलांसाठी. आणि बाकी 3 पुस्तकं आहेत माझी, ती लोकमतमध्ये मी सदर लिहित होते फोटोग्राफीवर. तर त्या सदरांचे 25-25 सदरांचं एक पुस्तक असं आम्ही ते केलं आहे, कारण ते लोकमतच्या ठाणे आवृत्तीमध्ये यायचं आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातनं, साध्या माणसांना फोटोग्राफीचं ज्ञान वाढावं या दृष्टिकोनातनं ती लिहिलेली पुस्तकं आहेत. तर कोणाला बघायची असतील तर मी आणली आहेत. पण इथे आपण वाचन करणार आहोत, कारण वाचन हा विषय वाढावा, वाचन वाढावं, वाचक वाढावेत आणि वाचनाबद्दलची जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातनं आपण इथे हा उपक्रम सुरू केला आहे. तर जितेंद्र सरांना मी जेव्हा हे पुस्तक दाखवलं, म्हणजे अगदी योगायोगाने हे पुस्तक माझ्या हातात आलं आणि मुलांचं ट्रेनिंग आणि मुलांचे संस्कार ह्या दृष्टिकोनातनं आम्हाला असं वाटलं की पुढच्या पिढीपर्यंत ह्या गोष्टी पोचणं गरजेचं आहे. जे आपण आपल्या शाळांमधनं पूर्वी या गोष्टी चालायच्या, हे आता कालबाह्य होत चालल्या आहेत हळूहळू, कारण मराठी माध्यमांमध्ये मुलं शिकत नाहीत, ती इंग्रजी माध्यमात शिकतात. आणि बरेच वेळा असं होतं की इंटरनेटचा प्रभाव, मोबाईलचा प्रभाव इतका जास्त असतो की ते स्वतःहून एखादी गोष्ट शोधणं किंवा करणं या गोष्टी सगळं गुगल बाबा की जय, त्यातनं त्यांनी बाहेर यावं या दृष्टिकोनातनं आम्हाला असं वाटलं की असे उपक्रम असलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात. तर आता हे पुस्तक खूप लिमिटेड एडिशन होते आणि सांगू म्हणजे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मी एका कार्यक्रमाला गेले होते, तेव्हा अगदी योगायोगाने माझ्या हाती आलं हे पुस्तक आणि मी ट्रेनिंगमध्ये असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही याचा प्रचार आणि प्रसार करू शकता. सो म्हणून हे पुस्तक वाचण्याचा प्रपंच, याचं नाव आहे नवोपक्रमांची नवलनगरी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नजरेतनं. थोडंसं आपण त्याच्याबद्दल मागे जे लिहिले तेवढं आपण वाचूया. पारंपरिक शिक्षणाचा कित्ता पुढे गिरवत न्यायचा की आजच्या काळातल्या विद्यार्थ्यांबरोबर असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षणात आणि शिकवण्यात बदल करायचा हा निर्णय अनेक शिक्षक घेत असतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये अशा नवोपक्रमांच्या उपयोगाचा उल्लेख करण्यात आला आहे. आकलन होण्यासाठी अध्यापन पद्धतीमध्ये बदल करून नवीन उपक्रम राबवले तर ते परिणामकारक ठरल्याचं दिसून आलं आहे. ज्या शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला, तसंच विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून थेट समाजाचे अनुभव दिले, ते देताना वेगवेगळ्या माध्यमांचाही उपयोग केला, अशा शिक्षकांच्या नवोपक्रमांची ओळख या पुस्तकात करून देण्यात आलेली आहे. तर या नवोपक्रमांच्या नवलनगरीमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असलेले शिक्षक, विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे तज्ज्ञ यांच्यासह जिज्ञासू वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे. तर त्यातनं आम्ही एक रद्दीतून ग्रंथालय हा एक उपक्रम आम्हाला आवडला आणि तो आपण इथे आज सादर करतोय. तर हा ॲक्च्युली केला गेला आहे कृष्णकांत दामोदर जाधव, हे शिक्षक आहेत, महाराष्ट्र हायस्कूल, खोजेवाडी, तालुका जिल्हा सातारा. तर विद्यार्थी किती प्रमाणात अवांतर वाचन करतात, त्यांचे घरचे वातावरण वाचनासाठी अनुकूल आहे का, हे पाहण्यासाठी अनेकांशी वाचनासंबंधी चर्चा केली. त्यावेळी असे आढळून आले की विद्यार्थी पाठ्यपुस्तकाशिवाय दुसरे काहीही वाचत नाही आहेत. त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात हे समजून घेतले. त्यानुसार कृष्णकांत जाधव यांनी प्रस्तुत नवोपक्रम रद्दीतून ग्रंथालय याचे आयोजन केले. हा प्रकल्प अनेकांसाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अवांतर वाचनाचे महत्त्वच खूपच आहे. आपल्याला वाचता आले नसते तर केवढ्या अगाध ज्ञानाला आपण मुकलो असतो. वाचन हे ज्ञानार्जनाचे साधन आहेच, त्याचबरोबर संस्कार, संस्कृती आणि संवर्धनाचेही माध्यम आहे. मन घडवणारा संस्कार वाचनानेच होतो. संस्काराने संवेदनशीलतेची तीव्रता ठरते. ज्याच्या घरात वाचन, ललित कलांचा आस्वाद असे, सांस्कृतिक पर्यावरण असते, अशा घरातली मुलं अधिक संवेदनशील असतात. अशा घरात देवघराप्रमाणे ग्रंथघरही असते. विद्यार्थी किती प्रमाणात अवांतर वाचन करतात, त्यांच्या घरचे वातावरण वाचनासाठी अनुकूल आहे,
हे पाहण्यासाठी अनेकांशी वाचनासंबंधी चर्चा केली. त्यावेळी असे आढळून आले की विद्यार्थी पाठ्यपुस्तकाशिवाय दुसरे काहीही वाचन करत नाहीत. त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात हे समजून घेतले. त्यानुसार प्रस्तुत नवोपक्रम रद्दीतून ग्रंथालय याचे नियोजन केले. अवांतर वाचन केल्याने बौद्धिक परिणाम काय होतात याचा विद्यार्थ्यांना समजून सांगितले. वृत्तपत्रातील विविध सदरे आपल्यासाठी कशी उपयोगी असतात याचे महत्त्व पटवून देण्यात आले. आपल्या दैनंदिन जीवनात वृत्तपत्राला विशेष महत्त्व आहे. अगदी कितीही ग्रामीण भाग असला तरी वर्तमानपत्र घरापर्यंत उपलब्ध होते. प्रत्येकजण आवडीने वर्तमानपत्र वाचतो. मात्र आजचे वर्तमानपत्र उद्या रद्दी समजले जाते किंवा ते निरुपयोगी म्हणून आपणच अडगळीत ठेवून देतो. अनेक मासिके, साप्ताहिके, पुस्तके प्रकाशित होतात. इंटरनेटवर तर माहितीचा खजिनाच असतो. पण ग्रामीण भागात 4-4, 5-5 तास लाईटच नसते. इंटरनेटला स्पीड नसतो. अशा वेळी वर्तमानपत्र कामी येते, कारण त्यामध्ये उपयोगी माहिती असते. तसेच बातमी मागील बातमीही वाचायला मिळते. त्यामुळे तिचा संचय करून ठेवावा असे वाटते. या उपक्रमाची सुरुवात वैयक्तिक पातळीवर 2005 पासून सुरू केली. याची प्रेरणा 26 जुलै 2005ला आलेल्या महापुरापासून मिळाली. यावेळी पावसाविषयीच्या बातम्यांची 5000 कात्रणे गोळा करून त्या पावसाविषयीच्या 5000 कात्रणांचं औंधमध्ये प्रदर्शन पण भरवलं. याच प्रेरणेतून हे रद्दीचं संग्रहालय साकारलं. आता या कात्रणांमध्ये मनोरंजन, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, कला आदी विषयांवर प्रकाशित झालेल्या विविध प्रकारच्या सदरांमधील उपयुक्त असे वेगवेगळे प्रकल्प बनवले आहेत. आपल्या दैनंदिन कामाबरोबर वर्तमानपत्र वाचता वाचता त्याच्यामधील ज्ञानधन चिरंतन जतन करून ठेवले आहे. असे अनेक विषयांवरील महत्त्वपूर्ण लेख, कवी, कलाकार, शास्त्रज्ञ, खेळाडू अशा थोरांविषयीचे लेख, विविध विषयांचे ज्ञान, विज्ञान, अध्यात्म, शिक्षण याबद्दलचे लेख या संग्रहामध्ये आहेत. शाळेत शिकवत असताना या प्रकल्पांची मदत होत असते. विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. अध्यापनात रंजकता आली आहे. विद्यार्थ्यांना आता वर्तमानपत्र वाचण्यास सांगितल्यामुळे तेही वाचक झाले आहेत. उपक्रमाचं स्वरूप, आपण बाजारातून हजारो रुपयांची पुस्तकं विकत आणतो, ती वाचतो. पण विचार केला तर पुस्तकातील बरीच माहिती ही वर्तमानपत्रात आलेली असते. ही माहिती संग्रही ठेवून आपणही पुस्तक तयार करू शकतो. अगदी कमी खर्चात आणि सहजपणे आपण हे काम करू शकतो असे मुलांना सांगितले. त्यांना एकूण उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमामध्ये आपण कोणकोणते काम करणार आहोत याविषयी माहिती देण्यात आली. प्रथम विद्यार्थ्यांना काही वृत्तपत्रांचे वाचन करण्यास सांगितले. त्यातील पुन्हा पुन्हा वाचली जाईल अशी महत्त्वाची माहिती कोणती आणि ते कसे ठरवायचे, ती कात्रणे कशी गोळा करून ठेवायची याची पण माहिती दिली. उदाहरणार्थ, मुलांमध्ये जिज्ञासा वाढावी, त्यातून त्यांना विविध गोष्टी शिकण्याची आवड निर्माण व्हावी हा हेतू ठेवून कात्रणे संकलित केली. संकलनात शास्त्रज्ञांची ओळख, प्राणीविश्व, ऐतिहासिक ठिकाणे, विज्ञानातील गमतीजमती, ऐतिहासिक प्रकल्प, शेती इत्यादी. शैक्षणिक विषय, विविध सामाजिक विषय कसे हाताळले आहेत हे दाखवले. विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण मिळावे या हेतूने कात्रणांचा संग्रह केला. मुलांनी आवडीने हे काम केले. पुढीलप्रमाणे दैनंदिन कामांचे नियोजन केले. शाळेच्या ग्रंथालयातील वर्तमानपत्रे सायंकाळी गोळा करणे, विषयानुसार आवश्यक वाटणारी कात्रणे काढणे, त्यानंतर गावात वेगवेगळ्या ठिकाणी येणाऱ्या वर्तमानपत्रांचे वाचन करणे, प्रत्येक विषयानुसार पाकिट तयार करणे. वेगवेगळ्या प्रकारचे 10 मुख्य विषय ठरवले. ते याप्रमाणे: सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, विज्ञानविषयक, व्यावसायिक, व्यक्तिमत्व, राजकीय, वैचारिक, कला आणि कार्यानुभव. वेगवेगळ्या विषयाची पाकिटे तयार करण्यात आली. त्यानुसार कात्रणांचे संकलन विद्यार्थी करू लागले. यामध्ये प्रत्येक वर्गाला 2 गट दिले. त्यानुसार नियोजन केले. कार्यवाहीचे स्वरूप असे होते: गोळा केलेल्या कात्रणांचा क्रम लावणे, संदर्भ दिनांकासहित नोंदी ठेवणे, प्रकल्प तयार करण्याच्या दृष्टीने माहिती देणे, योग्य माहितीसह कात्रणे चिकटवणे, प्रकल्पाला विशेष नाव देणे, माहितीचे वाचन करणे आणि वाचलेली माहिती सांगणे.
कारण त्यानुसार कात्रण वाचण्यापासून विद्यार्थी त्या विषयात हळूहळू गुंतत असे. एखादे कात्रण घ्यायचे की नाही याचा निर्णय घेऊन ते योग्य पाकिटात जाईपर्यंत ते मूल त्या विषयात असे. या विषयांवर पुढे मुलांनी थोडे बोलणे पण अपेक्षित असल्यामुळे मुलंही काम आवडीने करत. शाळेच्या ग्रंथालयाला भेट. शाळेमध्ये 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटेसे ग्रंथालय आहे. अनेक दिवस झाले ते बंदच आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनाच अनेक पुस्तके वाचनासाठी वाटप करण्यात आली. वेगवेगळ्या साहित्य प्रकारातल्या या पुस्तकांचे 1 आठवड्यात वाचन करण्यास सांगितले. त्या पुस्तकावरचे अभिप्राय विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची पुस्तके वाचण्यास आवडतात हेही समजले. विद्यार्थ्यांना ग्रंथालयाविषयी आवड निर्माण झाली. तसेच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे वाचनाचे विषय पटवून देण्यासाठी व्याख्यानंही आयोजित करण्यात आली. आपल्या देशात अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध ग्रंथालये आहेत, परंतु असे असले तरी त्यांची संख्या अपुरीच आहे. गाव आणि वाड्यातांड्यावर ती नसल्यासारखीच आहे. आपल्याला चांगल्या चालत्या फिरत्या ग्रंथालयाची अत्यंत आवश्यकता आहे. साक्षरता वाढवण्यासाठी त्याची गरजही आहे. शालेय ग्रंथालयात दर्जेदार पुस्तके आहेत, ज्यातून आनंद मिळतो. अशी पुस्तके वाचून अजून पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आमची बौद्धिक, कलात्मक, सांस्कृतिक, सामाजिक आणि भावनिक वाढही होते. अशी पुस्तके आपल्याला समृद्ध करतात. तर कसे वाचावे? वाचन परिणामकारक व्हावे, आपले लक्षात राहावे यासाठी वाचन कौशल्य अध्ययनात महत्त्वाची भूमिका बजावते. प्रत्येक शब्दावर नजर गेली पाहिजे. प्रत्येक ओळ शांतपणे वाचावी. शब्दबोध झाला तरच आकलन होईल. आकलन झाले तरच ते कायमस्वरूपी लक्षात राहील. वाचनासाठी सरावाने मिळालेली क्षमता असते. स्वमत म्हणजे त्या प्रकल्प ज्यांनी केला त्यांचं स्वमत. वाचलेले मोजक्या शब्दात मांडता आले पाहिजे. काय वाचले, स्मरणात किती आहे हे सांगता येत नसेल तर वाचन व्यर्थ असतं. त्यामुळे मोठ्या आवाजात वाचू नये, वेळ जास्त जातो. दुसरे म्हणजे वाचत असताना विचार करू नये. शांत डोक्याने वाचन केले की स्वतःचे मत व्यक्त करू शकतो. वाचन विषयक काही शालेय उपक्रम त्यांनी राबवलेत. एक वाचन कट्टा, कात्रण वाचन स्पर्धा, वाचन कोपरा, आदर्श वाचक वाढदिवस व पुस्तक भेट, बाल वाचन संग्रहालय, रद्दीतून ग्रंथालय, वाचन प्रेरणा दिन, भिलार गावाला भेट, ग्रंथ प्रदर्शन भेट, लेखक आपल्या भेटीला, पुस्तकांवर चर्चा, साहित्य संमेलन भरवणे आणि बाल साहित्य लेखन स्पर्धा इत्यादी बरेच प्रोजेक्ट्स आहेत. शहरात प्रत्येक शाळेत, गावात, वाडी वस्त्यांवर वाचनालय हवे. वाचनाचे व्यसन जडायला हवे. फावल्या वेळेत प्रत्येकाच्या हातात अवांतर वाचनाचे पुस्तक दिसायला हवे. 4-5 जण एकत्र आल्यावर पुस्तकांवर चर्चा करताना दिसायला हवे. फावल्या वेळात प्रत्येकाच्या हातात अवांतर वाचनाचे नुसतं पुस्तक जरी दिसलं तरी 4-5 जण एकत्र येऊन देहभान विसरून वाचन करणाऱ्यांच्या समस्यांचा आपल्याला विसर पडतो आपण वाचन करत असलो तर. अशी माणसे कायमस्वरूपी आनंदात राहतात. अवांतर वाचन करणाऱ्यांना मी आता काय करू असा प्रश्न पडत नाही. वाचणाऱ्याच्या सोबत पुस्तक असतेच. कोठेही केव्हाही तो वाचन करू शकतो. मनोरंजनाबरोबरच ज्ञानप्राप्ती होते. कंटाळा संपतो. एक ज्ञानसंपन्न पिढी घडवण्यासाठी अवांतर वाचनाकडे वळणे खूपच गरजेचे आहे. पालकांसाठी पण त्यांनी काही सूचना दिल्या. आपले मूल सुदृढ निरोगी असावे असे प्रत्येक पालकाला वाटते. त्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाते. मुलांच्या शारीरिक सुदृढतेबरोबरच बौद्धिक आणि मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व आहे. मुलांच्या वाचनासाठी घरात 4-5 पुस्तके तरी असावीत. ग्रंथालयात जाऊन बसावे. आपल्या परिसरात भरणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनाला भेटी द्याव्यात. पाल्याबरोबर आपणही वाचन करावे, जेणेकरून आपला पाल्य आपले अनुकरण करेल. मोबाईलचे संरक्षण व्हावे म्हणून जसे आपण काळजी घेतो ना त्याच पद्धतीने विचारांची मरगळ दूर करण्यासाठी पुस्तके आणली पाहिजेत, वाचली पाहिजेत. घरात वर्तमानपत्रे आणली पाहिजेत. त्यातील बातम्या वाचून दाखवल्या पाहिजेत. महत्त्वाची कात्रणे संग्रहित करता आली पाहिजेत. वाचन का आवश्यक आहे?
एखादे पुस्तक आपले आयुष्य बदलू शकते, त्यातले एखादे पानही एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. आपण त्या वाचनामधनं एक ध्येय घडू शकते, एवढी वाचनात ताकद आहे. जेव्हा रोज 10 मिनिटे वाचन करावे. वाचन करणारी माणसे मनाने, विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात. वाचन करणारा माणूस शांत असतो. आपल्या आयुष्यात 2 गोष्टींचा खूप जास्त प्रभाव पडतो, एक मित्र आणि एक पुस्तक. पुस्तकालाच आपण मित्र बनवा. जिथे वाचन होते तिथे विचार होतात, आणि जिथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तिथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवता येते आणि गाठताही येते. तुमच्या ध्येयावरून तुमची क्षमता कळते. तुम्ही कुठले ध्येय ठरवता ते तुम्ही कोणती पुस्तके वाचता यावर अवलंबून असते. यशस्विता या नवोपक्रमामुळे दररोज उपलब्ध होणाऱ्या वर्तमानपत्र वाचनाकडे मुले वळली. शाळेतल्या वाचन संस्कृतीची वाढ झाली. प्रत्येक इयत्तेनुसार वर्गात छोटेसे ग्रंथालय तयार केले गेले. दररोज प्रत्येक वेळी नवनव्या गोष्टींचा चिकित्सक पद्धतीने शोध घेणे शक्य झाले. दररोज काही वेळ तरी वर्तमानपत्र वाचले तरी त्यातून अनेक प्रकारची उपयुक्त माहिती मिळते. हे समजल्यामुळे आजच्या धावपळीच्या युगात वाचनाचे महत्त्व पटले. एरवी ज्या वर्तमानपत्राला आपण रद्दी समजतो त्याचा उपयोग आपल्याच ज्ञानवृद्धीसाठी होतो हे समजले. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार 500 रुपयांची पुस्तकं पटकन घेऊ शकत नाही. त्यावेळी थोड्या पैशात आपण पुस्तके निर्मिती करून पैसे वाचवू शकतो. रद्दीतून ग्रंथालयामुळे विषय ज्ञान वाढते. विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद जोपासण्याची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या विषयांचे प्रकल्प तयार केले गेले. तुम्ही बरीच पुस्तके वाचता, चांगली पुस्तके वाचता, तेव्हा आपल्यात काय बदल घडून येतो? एखाद्याची चूक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते. चाकू, बंदूक यांच्यापेक्षा शब्द जास्त प्रभावी वाटतात. नात्यातील प्रत्येकाची किंमत कळते. जीवनाचे महत्त्व समजते. पुस्तकामुळे हरलेली व्यक्ती नव्या उमेदीने जगू शकते. संवेदनशील भावना निर्माण होते. एकमेकांच्या सुखदुःखांची तीव्रता कळते. आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर करण्यासाठी संघर्ष करण्याचीही प्रेरणा मिळते. नवा इतिहास घडवण्याची प्रेरणा मिळते. आपल्याबरोबर जगाचेही कल्याण व्हावे ही भावना तयार होते. फुकट काही मिळवण्यापेक्षा कष्टाने मिळवण्यात आनंद आहे हे समजते. विचारांची दिशा बदलून नवीन संधी निर्माण होतात आणि संधीचे सोने कसे करावे हेही समजते. आपल्याबरोबर इतरांची काळजी घ्यावी हेही समजते. ग्रंथालय गर्दीने फुलतील. ग्रंथालय म्हणजे केलेल्या ग्रंथांची गर्दी नव्हे, तर ग्रंथालयात वाचकांची गर्दी व्हायला हवी. ग्रंथालयातील ग्रंथ शोभेसाठी नाहीत, अधिकाधिक वाचकांनी ते वाचले पाहिजेत. गाव तिथे ग्रंथालय हे आजच्या सरकारचे धोरण आहे. यासाठी गावातील मंडळे, सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. मुख्यतः ग्रंथालय ही मोफत आणि सर्वांसाठी खुली हवी. समजा आर्थिक कारणामुळे शक्य वाटत नसेल तर निदान वाचनाची आवड असलेल्या होतकरू लोकांनी तरी ग्रंथालयासाठी विनामूल्य सभासद म्हणून सामील व्हायला हवे. सो हा संदेशसुद्धा आपल्याला त्यांनी दिलेला आहे आणि आपण काही प्रकारे आपण त्या गोष्टी करतो आहेत, सुरुवात केली आहे जितेंद्र सरांनी. तर तुमच्या सगळ्या सहभागाने आपण ते पुढे नेऊया. धन्यवाद.